हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी अतिशय सोप्या पद्धतीने मटण किमा बनवणार आहे. कुठल्याही प्रकारचे वाटण न बनवता झटपट असा मटण किमा तयार होतो. मटण किमा बनवण्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतले आहे. मटणाचे बाहेरूनच अतिशय बारीक पीस करून आणायचे. यामधून जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ व्यवस्थित सर्व मटणाला लावून घ्यायचे आणि 10 मिनिटे झाकून ठेवायचे. दोन मध्यम आकाराचे कांदे अतिशय बारीक कापून घ्यायचे. एक कुकर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल आणि बारीक कापून घेतलेला कांदा छान परतून घ्यायचा. कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद, स्वच्छ धुवून घेतलेले मटण टाकायचे. कांदा आणि मटण व्यवस्थित एकत्र करायचे आणि 1 ग्लास पाणी टाकून झाकण लावून 6 ते 7 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अद्रक लसूण मिरची पेस्ट 1 चमचा आणि बारीक चिरून घेतलेले 2 मध्यम आकाराचे कांदे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा थोडा परतून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकायची. थोडेसे परतून झाले की यामध्ये 2 टोमॅटोची बारीक पेस्ट टाकायची. व्यवस्थित एकत्र करून चांगले परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत परतून झाले की यामध्ये 2 चमचे बेसन टाकायचे. यानंतर यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 3 चमचे गरम मसाला टाकून छान परतून घ्यायचे. आता यामध्ये शिजलेले मटण सूप सहित टाकायचे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे.
झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरम गरम खिमा पाव किंवा नानसोबत सर्व करायचा. कशी वाटली रेसिपी आवडल्यास प्रथूच किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.